नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, सध्या शेतकरी हा खूप साऱ्या आर्थिक अडचणीतून आणि नैसर्गिक आपत्तीतून जात आहेत। या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकरता त्यांना कमी भावात कांदा मार्केटला विकावा लागल्यामुळे 350 रुपये अनुदान हे प्रति क्विंटल जाहीर केलं होतं। या अनुदानाचं वितरण पहिल्या 2 टप्प्यामध्ये हे झालेले आहेत। आता महाराष्ट्र शासनाने तिसरा टप्पा हा जाहीर केला असून त्याचा अनुदान वितरणास आता सुरुवात होणार आहे। तर हे अनुदान वितरित होत असताना जे काय आहे शेतकरी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये राहिलेले असतील किंवा त्यांचं अनुदान अजून मिळालेले नसेल अशा शेतकऱ्यांकरता तिसरा अनुदान देत असताना महाराष्ट्र शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर त्याचीही आता आपण माहिती घेणार आहोत। त्यासोबतच जे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदानच मिळालेलं नाही पात्र असूनही त्या शेतकऱ्यांबाबतही महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओ माहितीचे GR आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत शासन निर्णय हा जाहीर केला होता आणि या शासन निर्णयानुसार आता तिसऱ्या हप्त्याबाबतची जी काही अपडेट आहे ती आली आहे। तर सर्वप्रथम आपण या शासन निर्णयांची प्रस्तावना एकदा समजून घेऊया। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या, थेट पणू जे काय अनुत्पादक होते त्यासोबतच नाफेड कडे जी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना जो काही 27 मार्च 2023चा शासन निर्णय झाला होता त्यासोबतच 20 एप्रिल 2023, 29 मे 2023 झालेल्या शासन निर्णयानुसार ज्या काही अतिरिक्त सूचना प्राप्त झाल्या होत्या शासनाकडे त्यांच्याकरता आता हे 350 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत आता शासन हे वितरित करणार आहे आणि त्या एका पात्र शेतकऱ्याला 70,000 रुपयाच्या मर्यादेत प्रति शेतकरी अनुदान हे मंजूर करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। म्हणजेच मित्रांनो, जे काही पात्र शेतकरी असतील त्यांना जास्तीत जास्त 70,000 रुपयाच्या मर्यादेत हे अनुदान वितरित केले जाणार आहे। सदर अनुदान वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 550 कोटी रुपये हे इतकी रक्कम मंजूर केलेली आहे, जी पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आली होती आणि ती आता वितरणाचा मार्ग हा महाराष्ट्र शासनाने मोकळा केलेला आहे। आता हा अनुदान वितरित करण्याचा पहिला टप्पा होता, त्यामध्ये 10 कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या 14 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना व उर्वरित 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 10,000 इतक्या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही 10 जिल्ह्यातील लाभार्थी होते त्यांना 10,000 रुपयाच्या मर्यादेत प्रथम टप्प्यातील अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे। आता त्यापुढे जाऊन ज्यांना 10,000 रुपयाच्या मर्यादेत अनुदान मिळालं होतं आता प्रथम टप्प्यात वितरित केलेले 10,000 रुपये अनुदान वगळून ज्या शेतकऱ्यांचा अजून अनुदान शिल्लक आहे, म्हणजे जे शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त कांदा त्यांनी विक्री केलेला होता आणि त्यांची एकूण अनुदानाची रक्कम 10,000 पेक्षा जास्त होती, ज्यांना पहिला हप्ता वितरित झालेला होता, अशा शेतकऱ्यांना आता तिसऱ्या हप्त्यातील जी काही रक्कम आहे ती पहिले 10,000 वगळून त्यांच्या खात्यावरती आता थेट वर्ग केली जाणार आहे। आता आपण पुढे बघूया, ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती होत्या ज्यांच्याकडे अनुदान हे शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून द्यायला पाहिजे होतं, पण काही कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे ज्या काही बाजार समिती होत्या ज्यांची अनुदानाची नोंद होऊ शकली नव्हती त्यांच्याही अनुदानाची आता सरकार दरबारी नोंद झालेली आहे। त्यामधील कृषी बाजार समिती निबंधक संस्था धाराशिव असेल त्यांच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या
परांडाची बाजार समिती असेल, जी अनुदानाकरता राहिली होती त्याही बाजार समितीची आता नोंद झालेली आहे आणि त्यांनाही आता 7,78,00,000 इतकं अनुदान आता महाराष्ट्र शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे। आता आपण पुढे बघूया, कांदा अनुदानासाठी सन 2023च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 550 कोटी अनुदान रकमेपैकी जी काही आहे 84 कोटी 1,00,000 इतकी रक्कम ही आता वित्त विभागाने मंजूर केलेली आहे ही वितरित करण्यासाठी। आता ती जे काही शिल्लक राहिलेल्या शेतकरी असतील त्यांना आता ही वितरित केली जाणार आहे। आता ही 10 कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या 10 जिल्ह्यात आणि त्यासोबतच ज्यांचे कागदपत्र हे अपलोड करण्यात आलेले होते आणि त्यांच्या नोंदीचा 3रा टप्प्यामध्ये त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अनुदान वितरित होण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा केलेला आहे। आता आपण पुढे बघूया, शासन निर्णयानुसार ज्या लाभार्थ्यांच्या देय अनुदानाची रक्कम 24,000 पेक्षा कमी आहे त्यांच्याकरता संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील अदा केलेले अनुदान अंतर्भूत करून, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम ही 24,000 पेक्षा कमी होती त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 10,000, दुसऱ्या टप्प्यात 10,000 आणि आता राहिलेलं 4,000 रुपये ही अनुदान आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत। त्यासोबतच आता जे काही 3रा टप्पा आहे त्यांच्याकरता आता 4,000 रुपये राहिलेलं इतकं अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे। त्यासोबतच एकच जो लाभार्थी असणार आहे त्यांना हे डबल अनुदान वितरित होणार नाही याची काळजी ही शासकीय जे काही अधिकारी असतील त्यांना घेण्याचे दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं सर्व व्यवस्थित आहे त्या शेतकऱ्यांना 3ऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचंही अनुदान आता वितरित केलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून। म्हणजेच मित्रांनो, आपल्या पहिल्या टप्प्यातील अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं आहे, दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं आहे, 3ऱ्या टप्प्यात जे काही शिल्लक अनुदान असणार आहे 70,000च्या मर्यादेत ते 3ऱ्या टप्प्यातील अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग केला जाणार आहे। त्यासोबतच पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटू शकले नाही अशा शेतकऱ्यांनाही 3ऱ्या टप्प्यातील अनुदानाची मंजुरीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर फक्त काळजी एक घ्यायची मित्रांनो, आपण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला कांद्याची विक्री केली असेल त्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आपले कागदपत्र हे शासन दरबारी सबमिट झाले की नाही, ती फाईल ओके झाली की नाही याची आपण तिथे जाऊन चौकशी करून काळजी घ्यायची। म्हणजे आपला जो काही 3ऱ्या हप्त्यामधील जे काही पात्र शेतकऱ्यांच्या लाभामध्ये आपलं अनुदान मिळण्याचा मार्ग हा आपल्याला मोकळा होणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, जे काही पात्र लाभार्थी असणार आहे या 3ऱ्या अनुदान यादीमध्ये त्या यादीचे संबंधित ग्रामसभा असतील, चावडी असतील किंवा ग्रामपंचायतीच्या फलकावर त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याकरता पात्र शेतकऱ्यांनी आपली पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही आहे हे आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तिथे यादी उपलब्ध आहे, त्या यादीमध्ये आपलं नाव आणि आपल्याला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही देण्यात आलेली आहे। त्याकरता आपण आपल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आपल्या नावाची जाऊन तिथे चौकशी करायची आहे। त्यासोबतच जे काही अपात्र लाभार्थी असतील किंवा ज्यांनी चुकीची कागदपत्र सबमिट केलेली असतील अशा आता जे काही अर्जदार शेतकरी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची शासनाने आता निर्देश देण्यात आलेले आहेत। आता पुढे बघूया, अनुदान वितरित करताना शहानिशा करूनच अनुदान हे वितरित करायचं आहे, शेतकऱ्यांच्या तक्रारी उद्भवणार नाही याची काळजी ही प्रशासनाने घेण्याची जे काही निर्देश हे शासनाकडून देण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, आता जे काही 3ऱ्या टप्प्यामध्ये हे महाराष्ट्र शासनाकडून अनुदान हे वितरित केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022-23 या वर्षामध्ये कांदा विकला होता, ज्यांना नुकसानीमध्ये कांदा विकावा लागला होता अशा शेतकऱ्यांना आता शासन 350 रुपये प्रति क्विंटल 70,000च्या मर्यादेत हे अनुदान देणार आहे। मित्रांनो, आज आपण समजून घेतलं आहे की 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेलं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना अनुदानाचा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपल्याला अशीच व्हिडिओ माहिती आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे।